ओके. तर आता 11च्या पुढची Like, गणना share, and 12 म्हणजे subscribe. कालचा एक पद्धत तुम्हाला सोडून काय सांगतो. 12 घन कसा काढायचा. कालची पद्धत आपली 4 कप्पे करा. ओके, बरोबर आहे. 4 कप्पे नंतर 12, एकचा घन इथे द्या, एकचा घन 1, दोनचा घन 8. बरोबर आहे. जे विद्यार्थी काल नव्हतील त्यांनी लक्ष द्या. 8च्या पुन्हा या इथे 1 आहे डायरेक्ट म्हणून इथे 1 लिहा. इथे 2चा वर्ग, 4, इथे 4 करा. 1 लिहिलं, इथे 2चा वर्ग 4 केलं. हे अडचण नाही. आता 8च्या खाली 0 लिहा, 1च्या खाली 0 लिहा. 4ची दुप्पट इथं लिहा, 4ची दुप्पट 8, 1ची दुप्पट 2. यांची बेरीज करा. यांची काय करायची, बेरीज करायची. 8 0 8, 8 आणि 4 12ला 2, 4ला 1. समजतंय, समजतंय ना. हो सर. 2 3, 3 आणि 1 4, 4ला 4, 1ला 1. ओके, तर 12चा घन काय आला, 12 घन 1428. 5 सेकंदामध्ये आपण कोणत्याही संख्येचा घन काढू शकतो, हे आपण काल शिकलोय. कळतंय. हो पद्धत सर. लिहून घ्या मग अजून एकदा. काल तर लिहून घेतलेच तुम्ही. आता अशा पद्धती तुम्ही, ही जी पद्धत आहे, एक हा अंक दशक स्थानी असताना काढायची, म्हणजे 11 ते 19 पर्यंतला पद्धत आहे. काल आपण शिकलोय. ओके. मला सांगा, आवाज ऐकू येतोय का रे माझा? बरेच जण आवाज ऐकू येत नाही असं म्हणतायत. येते आवाज सर. ऐकू हो येतोय का रे? येतोय सर. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता हो बघा, सर. ज्यांना आवाज ऐकू येत नाही ना त्यांच्यासाठी सांगतो, स्टेप सांगतो मी काय करायचं. त्यांनी पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ ऑफ करा. दुसरी गोष्ट, तुम्ही रेंजमध्ये या. जर तुम्ही पूर्ण रेंजमध्ये नसाल तर तुम्हाला आवाज ऐकू येणार नाही. जे नेटवर्क मध्ये आहेत त्यांना चांगला आवाज ऐकू येतोय. ठीक आहे. हा, सर, हा बोला. 12चा घन 1728 आहे ना पण. अरे आता काय इथं बसायचं, इथं बसून राहायचं. 2 1 3 इथं बघूया आपलं. याचा वर्ग 1 नाही, आणि हा इथं चुकले आपण, लक्ष द्या. आपल्या इथे मिस झालेलं आहे, इथं बघा, इथं चुकले आपल्या इथं. हा, 1 आणि 2 चा गुणाकार, बेक बे, या दोन्हीचा गुणाकार, बेक बे, इथे 2 घ्या. बेक बे 2 घ्यायचे इथं. ओके, 2चा वर्ग 4 इथं. या दोन्हीचा गुणाकार इथं, 2चा वर्ग 4 इथं. मग इथं हिची दुप्पट घ्यावी लागेल. 2ची दुप्पट 4, बरोबर आहे. मग आता बेरीज करा. हो. सरळ पोस्ट. हा, 8ला सर. 8, हो. 8 आणि 4 12, पोस्ट. 8ला 8, 8 आणि 4 12ला 2, 8च्याला 1, 4 आणि 2 6 आणि 6, 1728. करेक्ट आहे. कालचा व्हिडिओ मी युट्यूबवरचा व्हिडिओ रिमूव्ह केला आहे. काल मी रेकॉर्डिंग पण केली नव्हती, त्यामुळे घनबनाची टिक्स तुम्हाला मी अजून एकदा सेपरेट शिकवेन एकदा. चालेल. बरेच विद्यार्थी पण नवीन आहेत. आज पहिला दिवस किती जणांचा आहे? रेज हँड करा. रेज हँड नावाचा ऑप्शन असतो बघा झूम मध्ये. आज पहिला दिवस किती जणांचा आहे? माझा. बऱ्याच जणांचा आहे. माझा वेत. त्यावर घनबनाची टिक्स तुम्हाला अजून एकदा शिकवेन. ठीक आहे. हा. आता हे बेसिक झालं. माझा. हा, आता पुढचे बेसिक बघूया. आता ह्याच्या घन व वर्गवर बरेच लॉजिक तयार होतात संख्यांचे, हे आपण बघूया. घन व संख्यांची लॉजिक. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आपण फ्रीची झूम मीटिंग वापरतोय. ही फ्रीची झूम मीटिंग 40 मिनिटं चालते. 40व्या मिनिटाला ही झूम मीटिंग एंड होईल. ओके, मग त्यानंतर मी तुम्हाला लगेच आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर दुसरी लिंक पाठवेल. त्यामध्ये आयडी पासवर्ड काही नसणार आहे, त्याची लिंक असणार आहे. त्या लिंकवर क्लिक करून परत जॉईन व्हा. ओके, सूचना समजते. हो सर. हो सर. हो सर. हो सर. बघा, आता वर्ग व घन या संख्यावर आधारित संख्यांचं बेसिक आपण लॉजिक तयार करतो. बेसिक लॉजिक.
बघा हे n आहे. n म्हणजे नॅचरल नंबर. ओके, n म्हणजे काय आहे? n म्हणजे नॅचरल नंबर. ओके, आता हे घेऊया n वर्ग. n वर्ग म्हणजे काय रे? या वरील संख्येचा वर्ग. समजते? हा, हे n घन. हे n घन म्हणजे त्या संख्येचा घन. ओके, संख्या लिहितो मी. n बरोबर 1 लिहिलं. आता एकचा वर्ग सांगा मला. एकचा घन 1. n बरोबर 2 लिहिलं. 2चा वर्ग किती होतोय? बरं बरं. कुणाचा ते घरातला आवाज ऐकतोय बघा परत एकदा. गंगाधर शिंदे, माईक म्यूट ठेव बेटा. हा, तर बघा व्हिडिओ लॅग होतो युट्यूबला, ते आपण युट्यूबचं बंदच करून टाकूया. ओके. हा, उद्या युट्यूबला क्लास होणार नाही, डायरेक्ट आपल्या झूमलाच क्लास असणार आहे. हा, 2चा वर्ग 4, 2चा घन 8. हा, n बरोबर 3, 3चा वर्ग 9, 3चा घन 17, 4, 16, 64 लिहून घ्यायचं. हा, लिहून घ्यायचं. मी जे बोर्डवर लिहितोय सगळं 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 लिहून घ्यायचं. अजिबात हे काही गरज नाही लिहून घ्यायला. हो हो, सगळं मी जसं लिहितो त्या पद्धतीनंच लिहायचं आहे. नवीन पानावर लिहावं लागेल तुला, मोठ्या पानावर पहिलं. हा हा, पुढं 5, 5चा वर्ग 25, 5चा वर्ग 125. 6, 6चा वर्ग 36, 6चा वर्ग 216. 7, 7चा वर्ग 49, 7चा वर्ग 343. 8, 8चा वर्ग 64, 8चा वर्ग 512. 9, 9चा वर्ग 81, 9चा वर्ग 729. 10, 10चा वर्ग 100, 10चा वर्ग 1000. ओके, आता याला अवलंबून बरेचसे लॉजिक तयार होतात संख्याचं. आता ह्याला मी नंबर चार्ट असं नाव देतो. ह्याला जी नाव देतो मी नंबर चार्ट. मी नंबर चार्ट तुम्हाला अजून एकदा एका दिवशी बनवून घेईन. आता मी फक्त संख्यांचं बेसिक संख्या ज्ञानरचनावादा पद्धतीनं ज्ञानरचनावाद पद्धतीने एखादी संख्या परत परत कशी लिहायची ते आपण बघूया. ओके, आता मी जसं म्हटलं 3, 3 ही संख्या, 3 ही संख्या वेगवेगळ्या पद्धतीने लिहून दाखवा. तुम्ही या 3 या संख्येला असं लिहू शकतो. बघा लक्षात घ्या, 3 या संख्या मी असं लिहू शकतो. 2चा वर्ग वजा 1 लिहू शकतो का? त्यात तुम्ही 3 संख्येला असं लिहू शकतो. 1चा वर्ग अधिक 2 लिहू शकतो का? किंवा मी असे लिहू शकतो. 1चा घन अधिक 2 किंवा असे लिहू शकतो. 2चा घन वजा 5. ओके, म्हणजे असं वेगवेगळ्या एखादी संख्या तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येणे, त्याला म्हणायचं ज्ञानरचनावाद पद्धतीने संख्या लिहिता येणे. समजते मी काय म्हणतोय ते? हो सर. अजून एखादे डिफरंट एक्झाम्पल आपण घेऊन बघूया. ओके, लिहून घ्या लिहून घ्या. हे आपलं जमलं पाहिजे. एखादी 3 संख्या आली तर 3 संख्या कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येईल हे जमलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला उदाहरण सुटत नाहीये. ओके, आता बघा अजून एखादी संख्या घेऊया. आपण एखादी संख्या छानशी संख्या घेऊया 32. आता बघा 32 संख्या कशी कशी लिहिता येते. 32 संख्या मी अशी लिहू शकतो. 16ची दुप्पट. बरोबर आहे. मी 32 संख्येला 16ला मी असं लिहू शकतो. 4चा वर्ग गुणिले 2. मी असे लिहू शकतो.
2चा चौथा घात गुणिले 2. आता काही जण हे कळालं नसेल, 2चा चौथा घात गुणिले 2 32 काही जण कळालं नसेल. कळालं का सांगा? हो सर. सांगतो. कळाली सर. हो सर. 2चा चौथा घात म्हणजे काय रे? तर 2चा चौथा घात म्हणजे 2 ही संख्या 4 वेळेस द्यायची. 1 2 3 4 अशी 4 वेळेस द्यायची. बेदुनी 4 4 दुनी 8 8 दुनी बेदुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16. मग ह्याची व्हॅल्यू होती, चौदाची व्हॅल्यू होती 16 16 दुनी 32. या पद्धतीने लिहिता येतं. अजून एका पद्धतीने लिहिता येतं, 2चा घन गुणिले 4. सर 2चा घन गुणिले 4 म्हणजे 32. 2चा घन किती सांगा रे? 8. 8 हा, म्हणजे एवढ्या पॉसिबिलिटीज होतात, एवढ्या शक्यता तयार होतात या संख्याला. अशा संख्या लिहिता लागेल तुम्हाला. अजून एक संख्या मी तुम्हाला सोपीशी देऊन टाकतो. चला बघूया किती जण सांगू शकतात मला. ओके, वेगळ्या पद्धतीने थोडं वेगळ्या अँगल घेऊया आपण. ओके, चला घ्या. 210 ही संख्या. सर मी सांगू? हा सांगा, कोण एक जण सांगते का? मी सांगू का? हा सांगा. सर मी सांगू. सांगा, तुमचा आवाज ऐकू नाही आला. परत एकदा सांगा. 6 किती -6? 6चा घन -6. व्हेरी गुड. आता 210 ही संख्या कशी लिहिता येईल विद्यार्थी मित्रांनो? 210 कसं शोधायचं? तर काहीचा प्रश्न मिळाला, शोधायचं कसं? आम्हाला काहीच कळत नाहीये. तर 210 ही संख्या कोणत्या घनसंख्येच्या किंवा कोणत्या वर्गसंख्येच्या जवळची संख्या का बघायची. तुला जवळ येईल 216 या संख्येच्या जवळ आहे. बरोबर आहे. म्हणून 216 कशाच घेणार आहे? 6चा घन. 6चा घन 216, त्यामुळे किती वजा करायचे? 6. 6चा घन 6 या पद्धतीने लिहिता येईल. बरोबर आहे. तर बरोबर का? हा, आता शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. ही झूम मीटिंग संपेल. तुम्हाला मी ग्रुपवर दुसरी लिंक देईल. ते अजून 10 ते 15 मिनिट क्लास चालेल आपला. ठीक आहे. दुसरी लिंक देईल, त्या लिंकवरून जॉईन व्हायचं. चालेल. ओके, तर मग मी काय म्हणतोय, आपल्या ग्रुपला दुसरी लिंक येईल, त्या ग्रुपवरून जॉईन व्हायचंय. ओके, मी हा क्लास एंड करतोय. हा, आता जवळपास 65 जॉईन, 65च्या 65 जॉईन व्हा. आता निम्मी पण जॉईन होते दुसऱ्या लिंकला. अनुभव माझा असा आहे. मी सेंड करतो व्हॉट्सअपला. व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करतो. तर 210 ही संख्या, 210 ही संख्या मी कशी लिहिली विद्यार्थी मित्रांनो? 210 संख्या लिहिताना मी पहिल्यांदा बघितलं की 210 ही संख्या कोणत्या घनसंख्येच्या किंवा वर्गसंख्येच्या जवळची संख्या आहे का, हे मी पहिल्यांदा पाहिलं. ओके, थोडस मी एकच मिनिट. तर 210 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येच्या किंवा घनसंख्येच्या जवळची संख्या आहे का, हे मी पाहिलं. तर मला असं दिसलं की 210 ही संख्या 6चा घन आहे. बरोबर आहे. मग 6चा घन, मग 210 म्हणजे काय रे? तर 6चा घन म्हणून 6 वजा केले, 216 म्हणून 6 वजा केले तर 210 ही संख्या भेटते. बरोबर आहे. अजून काय लॉजिक लागतं का रे 210चं? सांगा बरं. गुणाकाराचं लॉजिक. 25चा वर्ग वजा 15. व्हेरी गुड, छान. 25चा वर्ग सर 5चा घन वजा 15. 15चा वर्ग किती? 15चा वर्ग 225. 15चा वर्ग 225. 225 होता, आपण 15 वजा केले की तुम्हाला 210 मिळतं. 15चा वर्ग 15. ओके, गुणाकाराचं लॉजिक 21 गुणिले 10 बरोबर 210. ओके, असे या पद्धतीनं तुम्हाला ज्ञानरचनावाद पद्धतीनं लॉजिक शोधता आले पाहिजे. तेव्हा तुम्हाला संख्या या घटकावरचे प्रश्न सोडवणं सोपं जाईल. अजून थोड्या याचा सराव घेऊया आपण. ओके, बघा मी अजून सराव घेतो. अजून काही संख्या घेतोय मी. मला माहित आहे तुम्ही 7वीला RTS शिकला आहात, 5वीला स्कॉलरशिप शिकला आहात, पण तुम्हाला या पद्धतीने कोणी शिकवलं नसेल.
तुम्ही शिकवले का सांगा बरं. हो माहिती नाही. ठेवा. सर शिकवलंय नाही. सर काही जण शिकवलं सर शिकवले, काही जण नाही शिकवलं. ठीक आहे. बघा. हा, लक्ष केलं ते आता. गंगाधर शिंदे, माईक म्यूट ठेव बेटा. गंगाधर शिंदे. आता बघा, आता अजून एखादी संख्या घेतली आपण. मी 110 ही संख्या घेतली. 110. चला, सांगा बरं काय लॉजिक असेल. सांग बरं ऋग्वेद. 110 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येच्या जवळची संख्या आहे का, कोणत्या घनसंख्येच्या जवळची संख्या आहे का, हे शोधा पहिल्यांदा. सर सहा पंधरा. ओके ओके ओके. सर 10चा वर्ग प्लस 10. बरं, ठीक आहे. 10. एका वेळेस एकानं बोलायचं असतं. 10चा वर्ग अधिक 10. दुसऱ्या बोलत असताना आपण मध्ये बोलायचं नाहीये. ठीक आहे, थोडीशी शिस्त 10चा लावूया वर्ग आपण. अधिक 10 हा, कळालं कळालं. ऐकू आलं मला सगळ्यांचं उत्तर. ओके. 110 ही संख्या, 110च्या जवळची वर्गसंख्या कोणती रे, तर 100 आहे. 100 कशाचा वर्ग आहे रे, 10चा वर्ग आहे. 10च्या वर्गामध्ये काय मिळवलं रे, मी 10 मिळवले तर 110 ही संख्या मिळेल. अजून कोणत्या पद्धतीने येऊ शकेल का रे. 5चा घन 5चा घन वजा 15. व्हेरी गुड. 11चा पाचचा घन 125 आहे. बरं, ठीक आहे ठीक आहे. एका वेळेस एकानं बोलत जा. ओके. 5चा घन 125 आहे. 5चा घन म्हणून आपण 15 वजा केले तर 110 मिळतं. ओके. अजून कोणत्या पद्धती मिळेल आपल्याला. 11चा वर्ग वजा 11. 11चा वर्ग वजा 11 व्हेरी गुड. 11चा घन, 11चा वर्ग, सॉरी, 11चा वर्ग 121 आहे. 11चा वर्ग आहे 121 आहे. त्यावरून जर आपण 11 वजा वजा केले तर आपल्याला 110 ही संख्या मिळते. 11चा वर्ग वजा 11, हे लॉजिक आपण क्रिएट केलं. ओके. हे समजलं तुम्हाला. संख्या ज्ञान दशमात पद्धत समजली. हो सर आता आपण नंबर 4 बनवायचा मग लगेच. नंबर 4 बनवून घेऊया. ओके, चला नंबर 4 बनवूया. माझ्यासोबतच तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ओके, माझ्यासोबत लिहून घ्यायचंय आणि तुम्ही मला उत्तर पण द्यायचे. आणि एका वेळेस एकानं बोलायचंय. समजा आपला झूम मीटिंग म्हणून दुसऱ्याचा बोलण्याचा आवाज येत असताना आपण शांत राहायचंय. त्याचं बोलणं नंतर मग आपण आपलं बोलायचंय, म्हणजे गोंगाट होणार नाही. समजते मी काय म्हणतो. माझा हलवा तरी तुम्हाला कळतंय. चला नंबर 4 बोलूया. नंबर 4 मी पुढचे लॉजिक लिहितोय. तर पहिलं लॉजिक लिहितोय नंबर 4 ह्याला मॉडिफाय करतोय. n प्लस n वर्ग म्हणजे काय रे, तर n प्लस n वर्ग या दोन्हींची बेरीज करायची. 1 + 1 2, बरोबर आहे. लिहून घ्यायचं लगेच सोबतच माझ्या. 2 + 4 6, 9 + 3 12 12. 12 ही संख्या म्हणलं तर 12 संख्या कशी येणार आहे. 12 संख्येचं ज्ञान रचनामत काय आहे. 12 म्हणजे काय बाबा, 12च्या जवळची वर्ग संख्या 9 आहे. 9 कशाचा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे. 3चा वर्ग अधिक 3, n वर्ग अधिक 3, n वर्ग अधिक n. हे लॉजिक कळते. हा, चला पटपट घेऊन घेऊया. 9 4 सगळं. हा, नंतर 4 अधिक 16 20, 25 अधिक 5 30 36 अधिक 6 42 49 अधिक 7 56 64 अधिक 8 72 72 81 अधिक 9 90 9 अधिक 10 110 n वर्ग वजा n. आता यातून ही संख्या वजा करायची आहे. यातून ही संख्या वजा करायची आहे. 1 + 1 4 + 2 2, 9 + 3 6, 16 + 4 12. आता बघा, 12 संख्येचं लॉजिक इथं पण आले, 12 संख्येचं लॉजिक इथं पण आले.
कळते? 4चा वर्ग वजा 4 बरोबर 12 किंवा 3चा वर्ग अधिक 3 बरोबर 12. कळते? त्यानंतर 25 वजा 5 20, 36 वीस वजा 6 30, तीस 49 वजा 30 7 49 वजा 7 42, बेचाळीस 64 वजा 8 42 हॅलो 43, 81 वजा 9 72, 100 वजा 10. लक्षात घ्या 72 इथं पण आले आणि इथं पण आले. ओके, चला पुढचं लॉजिक घेऊया. n घन प्लस n. सगळ्या लॉजिक करायचे. हा, विजय कांदे तुझा माईक म्यूट ठेव. विजय कांदे बेटा. ओके, हा. n घन प्लस n. ओके, 1 प्लस 1 दोन 2 म्हणजे 2 संख्या कशी बनते? ती अशी पण बनते, अशी पण बनते. 8 प्लस 2 10, 27 10 30, 30 संख्या कशी बनते रे? तर 3चा घन अधिक 3 बरोबर 30 बनते. त्याच पद्धतीनं 5चा वर्ग अधिक 5 बरोबर सुद्धा 30 बनते. हा नंबर तर फक्त लिहायचं नाहीये, तर पाठ करायचंय. तोंडपाठ पाहिजे मला. तोंडपाठ अशा आलेल्या संख्या 0 2 6 12 20 30 42 46 72 90 असं तोंडपाठ पाहिजे बरं का. लिहून घ्यायचं मी लिहित असताना. ओके, त्यानंतर 64 आणि 4 68 68, 125 अधिक 5 130 अरे हा इथे 64 वजा 56 आहे, मी 46 लिहिले. हा, लक्ष देऊन द्यायचं. ओके, 125 अधिक 5 130, 216 अधिक 6 222. 222 ठेवा प्लीज. तुपे गंगाधर शिंदे, तुला सांगितले समजत नाही का रे? मला रिमूव्ह करायला लावू नको. गंगाधर शिंदे माईक म्यूट कर बरं. चालू आहे सर. बंद कर माईक तुझा. चालू नको करू. बंद कर. बंद. हा, पुढे 343 अधिक 7 350, 512 अधिक 8 520, 729 अधिक 9 738 38 1000 अधिक 10 3000. 1010 पुढचं लॉजिक n घन वजा n. चला, 1 म्हणून 1 वजा केले 0 आलं. 8 म्हणून 2 वजा केले 6 आले. 6 27 वजा 3 24. थोडं फास्ट जाऊया आपण. 24 64 वजा 4 60, 125 वजा 5 120 216 वजा 6 210 210 343 वजा 7 236 336, 512 वजा 8 504, 729 वजा 9 720 1000 वजा 10. 990 ओके, चला थोडस अजून ऍडव्हान्स. n घन प्लस n वर्ग. n घन प्लस n वर्ग. 1 प्लस 1 2 8 प्लस 4 12 आता बघा 12 कुठे आले बघा मित्रांनो. हे बघा 12 इथं पण आले बघा. 12 इथं पहिल्यांदा आलं, इथं पहिल्यांदा 12 आलं, परत इथं 12 आलं बघा. म्हणजे किती लॉजिक लागतात परत परत. हा, हे तुम्हाला पाठ बसणं पाहिजे. त्यामुळे हे पाठ करून ठेवा बरं का. तुमच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये हा चार्ट बनवून लावा. मोठा चार्ट बनवायचा, लावायचा आजच्या आज. ओके, हा. हा, 27 अधिक 9 36 36 बघा. काहीचं म्हणजे 36 म्हणजे फक्त 6चा वर्ग आहे. आणि 36 म्हणजे 3चा घन प्लस 3चा वर्ग म्हणजे पण 36 येतं. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे.
तेव्हा तुम्हाला आवडत सुटतात. कळालं का? ओके, त्याच पद्धतीनं 64 अधिक 16 80 125 अधिक 25 150 50 216 अधिक 150 25 222 252 343 अधिक 49 392 512 अधिक 64 576 810 1100 1100 1100 तर शेवटचं लॉजिक या तसे लॉजिक भरपूर आहे. त्या बोर्डवर एवढे बसते मी एवढे देतोय मी. तसे लॉजिक भरपूर आहे. n घन वजा n वर्ग. आता पुढचे करून ठेवा वजा बाकी तुम्ही पुढच्या वजा बाकी करून ठेवा. ओके. हा 1 वजा 1 0 8 वजा 4 4 27 वजा 9 18 64 वजा 16 48 125 पुढचे करून ठेवा. वजा बाकी पुढच्या करून ठेवा तुम्ही पुढच्या मला सांगण्यासाठी 100 216 वजा 36 180 200 कसं 210 सांगा 180 180 343 वजा 49 363 294 297 डबल आवाज येतोय बघा कोण मिन्सा शेख व्ह्यूअर चालू आहे बघ. माईक व्ह्यूअर चालू आहे बघ. मिन्सा शेख हा 343 वजा 49 297 बघा बरं वजा बाकी 297 हा मला पाठ मी अंदाज सांगितलं. मला पाठ दाखलीवर 512 वजा 64 सांगा 488 488 कसं येईल? 488 नाही ना मला नीट करा. 512 वजा 64 4 गेले 8 राहिले. चला 1 7 गेले 448 हा माईक म्यूट ठेवा. कुणाचं माईक ऑन आहे परत. संस्कृती पुढे 729 वजा 81 810 वजा बाकी 439 9 1 गेले 648 72 8 गेले 668 हा 1000 वजा 100 900. 648 ओके. आता बघा इतक्या संख्या तयार झाल्या. आता काही काही संख्या डबल आल्या बघा. डबल येते. डबल आपण गोल करून ठेवा. डबल असणार आहे. 30 इथे एक आहे. आता कुठे 30 आले घ्या बघा 30 डबल जे आहे बॉक्स करून ठेवा. डबल लावू शकेल काही संख्यांचे 72 56 42 42 42 हे लॉजिक आहे ना. एन वर्ग प्लस एन वर्ग वजा एन हे डबल होतं बघा. 2 6 12 20 30 2 6 12 20 30 डबल होतं. खाली बघा. खालचं बघा. वरचं नका बघा. 20 वरचं नका बघू. खालचं बघा. आता खाली कुठे 36 आणि 36 इथून खाली बघायचं. डबल कुठे आहे का? 100 30 आणि 20 20 आणि 20 कुठे आहे? 20 एकच ठेवली 20 माझ्यामध्ये इतकंच आहे. 100 कुठं? सर 20 आणि 20 100 आणि 100 अजून 48 कुठे डबल आहे का? नाही 20 आणि 20 ओके. हा डबल लक्षात ठेवा. डबल आपल्याला काय करतात? गोत्यात आणतात. डबल वाल्या आपण एकच काढतो आणि एक आपल्याला आठवतच नाही. कळलं?
लिहून घेतलंय? लिहून घ्या, 1-2 मिनिटं लिहून घ्या साहेब, पट पट पट, मी बाजूला होतो. लिहून घ्यायचं वेळेमध्ये. तुमची व्हिडिओ ऑन ठेवा बरं. आता मी तुमची व्हिडिओ पाहतोय सध्या, सगळ्यांचीच व्हिडिओ पाहतोय कडे. कोण कोण कसं कसं बसलेत अभ्यासाला बघतोय. ओके. एमजीडी बॉईज जॉईन झालेत का आज? एमजीडी बॉईज, महात्मा गांधी विद्यालय दहिवडीचे विद्यार्थी कुणी आहेत का जॉईन? अरे त्याला लिंकच गेलं नाही वाटतं दुसरी. बरं. तर तुमचा फोन नंबर सेंड करा ना. ओके, करतो मी फोन नंबर सेंड. व्हिडिओ ऑन ठेवा, ज्याला शक्य व्हिडिओ ऑन ठेवले त्याने व्हिडिओ ऑन ठेवा. आणि आपल्या झूम मीटिंग नाव आणि शाळेचं नाव शॉर्टकट टाकायचं, नाव गावाचं नाव वगैरे पुढे टाकायचं, रिनेम करायचं. हो, बरं. लिहून घेतलं सगळ्यांनी? हो सर. हो सर. हो सर. हो बरं, सर. क्लास आवडला आजचा? हो सर. हो सर. हो सर. बरं, हो सर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हो ओके सर. ओके, हो सर. तुमच्या भावना पोहोचल्या. हो सर. हा, माझा कोण कोण आपलं क्लास जॉईन करणार आहे? सांगा बरं, कोण कोण क्लास जॉईन करणार आहे? रेज हँड करा. अक्षरा सुसुरुंडेने केलाय. सर मी. हा, बरं, किती दिवस तुम्हाला वेळ दिला पाहिजे अजून जॉईन करायसाठी? किती दिवस तुम्हाला वेळ द्यावा लागेल? 2-3 दिवस देऊ अजून वेळ? हो. बर, मी 2 दिवस. 3 तारखेपर्यंत वेळ देतो हो. सर्वांना. ठीक आहे, 3 तारखेपर्यंत. ज्यांना शक्य आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्या, कारण किती विद्यार्थी येत आहेत त्यावर 2 दिवस. तुमचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. ठीक आहे. हा, काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकता. आता डायरेक्टली विचारा. येस सर. हा, कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तरी मला व्हॉट्सअपला सांगू शकता. माझा नंबर देतो मी. माझा व्हॉट्सअपसाठी नंबर आहे. कोणी Yes. व्हॉट्सअप हा नंबर वापरायचा व्हॉट्सअपसाठी. व्हॉट्सअपसाठी हा नंबर आहे. आणि जर No, तुमच्या sir. आईला कॉल करायचा असेल, हा नंबर आहे. खालचा नंबर कॉलिंग साठी वापरा, वरचा नंबर व्हॉट्सअप साठी वापरा. तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता मला. आता मी विचारलं तर चालेल. तुम्ही पालक वगैरे असतील त्यांनी जरी विचारलं तरी चालेल. तुला काही विचारायचं असेल तर विचारा. ओके सर, आजचा क्लास खूप छान आहे. गुड. जाधव अमृता म्हणताय. बर, तुला काही विचारायचं नाहीये? ओके, बघा क्लासमध्ये सगळी माहिती आहे. आणि एक लक्षात असू द्या, आपला क्लास किती महिने चालणार आहे? आपला क्लास हा आता फेब्रुवारी महिन्यात चालू आहे. फेब्रुवारी महिन्याचा 3रा दिवस झाला आपला. फेब्रुवारी महिन्याच्या आपल्याला जवळपास 4 दिवस भेटलेले आहेत. 4 दिवस आपला क्लास फेब्रुवारी महिन्यात चाललेला आहे. 4 दिवस. आपल्याला मार्चचे 31 दिवस भेटतात आणि एप्रिलचे 30 दिवस भेटतात आणि मेचे 31 दिवस. टोटल दिवस किती होतात सांगा मला? 30-30-90. 90 हे 92. 96 दिवस होतात. त्यापैकी किमान आपले 60 दिवस लाईव्ह झूम क्लास होतील. ज्या दिवशी झूम क्लास नसेल त्या दिवशी तुम्हाला एक रेकॉर्डिंग व्हिडिओ दिला जाईल. रेकॉर्डिंग व्हिडिओ दिला जाईल. ज्या दिवशी झूम क्लास असेल त्या दिवशी तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ दिला जाईल. झूम क्लास कधी नसेल सर, अशी काही सुट्टी गिट्टी आहे का? सुट्टी गिट्टी असं काही नाही बेटा. उलटा सुट्टीचा रविवार घेऊन असते की आपण तसं डबल डबल होतो सुट्टीचा दिवस असला की. ठीक आहे, सुट्टी कधी असेल? मला एखादी मीटिंग असेल, किंवा मी बाहेरगावी गेलो असेल, किंवा मी आजारी पडलो असेल, किंवा माझं फॅमिलीमध्ये कोणी आजारी असेल, किंवा लाईट गेली असेल तर सुट्टी असेल. हा, म्हणजे इथं बघा 96 दिवस आहेत टोटल आपले. 96 दिवसापैकी उन्हाळी आपला किमान 60 दिवस झूम लेक्चर्स होतील. वाटलं जास्त पण होतील, किमान सांगितलं मी, जास्त पण होतील. आता गेल्या वर्षी पण जॉईन असलेले विद्यार्थी आहेत. समृद्ध आहे, तहरीम आहे. ओके, ज्यांनी आपलं जॉईन आहे. समृद्ध आहे का? त्यांना माहिती आहे. गेल्या वर्षी पण मी असं सांगितलं होतं, महिन्यातून कमीत कमी मी 16 दिवस घेईन, पण घेताना मी जास्त दिवस घेतले. गेल्या वर्षीचा व्हिडिओ पण मुलांचा युट्यूबला आहे, तुम्ही पाहू शकता.
गेल्या वर्षी मुलांची भावना मुलं रडत होती गेल्या शेवटच्या दिवशी. त्याचं शेवटचं जो लेक्चर होतं परीक्षेच्या अगोदर स्कॉलरशिपच्या, तर मुलं रडत होती जवळपास. ठीक आहे. तर असं असणार आहे. सुट्टी कधी असेल तुम्हाला कळाले, म्हणजे काही अडचण असेल तर सुट्टी असेल, अन्यथा नाही. 7चा टायमिंग काही अडचण नाही ना? 7चा टायमिंग तुम्हाला तुमची शाळा क्लास वगैरे काही नसेल माझ्यामध्ये आता. हा, तुमची ज्यावेळेस एप्रिलमध्ये किंवा मार्चमध्ये तुमची ज्यावेळेस 7वीची दुसरी परीक्षा 7वीची सेकंड सेमिस्टर सेकंड सेम चालू ज्यावेळेस चालू होईल तुमचं, त्यावेळेस आपण क्लास आपण थांबूया तुम्ही परीक्षेचा होता. चालेल. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करू नका. चॅट बॉक्स मध्ये मेसेज मी रीड करत नाही. डायरेक्टली तुम्ही बोलत चला, बोलायचं असेल तर. ओके, चॅट बॉक्स मध्ये मेसेज करू नका. ओके. काही विचारायचं तर विचारू शकतो तुम्ही, वेळ आहे आपल्याकडे. दुसरी जो मीटिंग ऑन केली आपण. पुन्हा काही प्रश्न आहे, म्हणजे पालकांना काही प्रश्न असेल, शंका असेल तर विचारू शकता. 1 तास झालाय आपला. हा तास असाच 40 मिनिटं 50 मिनिटं 1 तास. जसे प्रश्न आहेत त्या दिवसाचे, समजा प्रश्न आज कसं मला जास्त वेळ लागला का नाही जास्त वेळ, मला माहिती आज 1 तास लागेल, मग मी 1 तास घेतला. कधी कधी आपले 40 मिनिटात प्रश्न जमतो, 40 मिनिटं, कधी 50 मिनिटं चालेल, असं आपलं असं होतं. सरासरी 50 मिनिटं चालतो. कारण तुमचं पण मोबाईल आहे, मोबाईलला डेटाचा पॅक लागतो, तुमच्या आई वडील मोबाईल तुमचा वापरतात, चिल्ड्रन डेटा पण राहिला पाहिजे, त्यामुळे सर्वांचा विचार होतो. ऑनलाईन आहे. दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची सूचना म्हणजे ऑनलाईन क्लास करत असताना विद्यार्थी मित्रांनो, मोबाईलचा अति वापर करायचा नाही. क्लास पुरताच मोबाईल वापरायचा, इतर वेळेस मोबाईल घ्यायचा नाही. ओके. दररोज 5 ते 6च्या दरम्यान क्लासचं जे मॅसेज आहे, क्लासचं शेड्यूल, ते 5 ते 6च्या दरम्यान एकदा चेक करायचं. शाळा तुमची 5 सुटल्यानंतर एकदा चेक करायचे मेसेज ग्रुपवर क्लासबद्दल. ठीक आहे. अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा. चॅट बॉक्स मध्ये विचारण्यापेक्षा ओपनली माईक अनम्यूट करून विचारू शकता. काय आहे प्रश्न कोणाला काही? ठीक आहे. मग आज कोण कोण येणार आहे? सकाळचा क्लास किती वाजता असतो? काय म्हणला? सध्या क्लास 7 वाजता घेऊया, सकाळचा असं क्लास चालू किती वाजता? 7 वाजता चालेल ना? सर 7 वाजता क्लास ठेवा. 7 वाजता ठेवूया, म्हणजे कसं 7 ते 8 क्लास झाला की 8ला आपण सर्वांना जेवता येईल आपल्याला. बरोबर का नाही? हा, अजून काही विचारायचंय का? कौशल राठोड, कुशल राठोड, स्वरा बाबर शिकवलेलं समजलं का? तुमच्या शाळेच्या गेल्या वर्षी विद्यार्थी होते जॉईन आपल्याकडे वर्षभर. सकाळी नाहीये क्लास, आपला क्लास रात्री आहे, रात्री, सकाळी नाहीये. त्यामुळे स्कूल असते सकाळी. सर फी किती आहे आपली? ते बघ दिसते भेटत तुला. हा, ते बघ दिसते, दिसते का? बाय नोट करायची इथं, फी दिसते डायरेक्ट. बाय नोट कर, दिसते का रे? सर फी किती आहे? हे दिसली का? तीच दाखवते बघ. सर फी किती आहे आपली? अरे हे काय दिसत नाही का तुला? हे बघ 1089 दिसली का? सकाळी क्लास नाही आपला. हो सर दिसते. हो दिसते. हा जो क्लास आहे तो मे एंडिंग पर्यंत आहे बरं का. आता जून नंतर आपण वर्षभरात चालू करणार आहोत, जून मध्ये. कुशल राठोड, माईक म्यूट ठेव तुझं बेटा. ओके. अजून काही डाऊट आहे कुणाला? फी पेमेंट करताना अजून एक सांगतो, पेमेंट करत असताना तुम्ही स्कॅन QR करू शकता. स्कॅन QR करून तुमच्या आई वडिलांच्या मोबाईलवर कुणाचे म्हणून पेमेंट होऊ शकतो. स्कॅन QR केले की QR कोड ओपन होतो, तुम्ही दुसरा कोणताही मोबाईल घेऊ शकता, त्याच्यावर पेमेंट होऊ शकता. ओके. किंवा त्याच पद्धतीनं तुम्ही डायरेक्टली बाय नाव केल्यानंतर पे ऑनलाईन करून तुमच्या ऍप ज्या मोबाईलमध्ये आहे त्याच मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे असेल तर फोन पे गुगल पे तुम्ही करू शकता. ओके.
तरी पेमेंट येण्याबद्दल काही अडचण नसेल तर मला कॉल करा, मी सांगतो तुम्हाला. पेमेंट येण्याबद्दल काही अडचण नसेल तर मला कॉल करा. क्लासच्या वेळेस कॉल कधी करायचा नाहीये. ठीक आहे, आपण थांबूया. काही आहे का शंका डाऊट कोणाचा अजून? आता माझ्याबद्दल किती नाही वाजता आहे. सर लिंक आमच्यापर्यंत पोहोचत नाही, तुम्ही ग्रुपला त्यामुळे तुम्ही जॉईन नाही आम्हाला आहेत का? नाहीये. ग्रुपला जॉईन व्हा ना. मला या नंबरवर तुमचं नाव आणि शाळेचं नाव पाठवा, मग ग्रुपला जॉईन होईल. जे ग्रुपला जॉईन नाही त्याचे नाव आणि शाळेचं नाव मला पाठवा, त्या ग्रुपला जॉईन होईल. हा नंबर लिहून घ्या. अजून काय डाऊट आहे? कुशल राठोड, सांगितलंय बेटा माईक म्यूट ठेव, तुझ्या घरातला टीव्हीचा आवाज ऐकू येतोय. सर 4 मार्क्स काय म्हणला? सर 4 मार्क्स शुल्काचा क्लास असेल. 4 मार्च कसा क्लास असेल, किती टाइम? आपला टायमिंग संध्याकाळी रात्रीच, रात्री 7 वाजता. सर उद्याचा क्लास 7 वाजता आहे की 8 वाजता? 7 वाजता घेऊया ना. 7ला अडचण नाही ना कुणाला? 7 वाजता घेऊया. 7 ते 8 क्लास घेऊया, 8ला बसतं जेवण करूया भरपेट. हा, ग्रुपवर सूचना बघत चला. अजून काही डाऊट आहे? नो सर. ओके, मीटिंग एंड करू मग मी. येस सर. ओके, चला मग आता मोबाईल ठेवायचा आहे आणि मोबाईल ठेवून पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे. ओके, चला मोबाईलचा लांब ठेवायचा, अजिबात मोबाईलचा गैरवापर करायचा नाही. थांबूया.